चेहऱ्यावरचा हसू. 1 2 3 झालं काय? ओके मॅडम नमस्कार. आजाद करा, टाटा करा. ओके व्हेरी नाईस, गुड बाय. चला इकडे टाटा करा. थांबा हो, थांबा. आलो आलो. आलो थांबा. ओके पाठीमागे माय घेतला मी तो सीन घेतला. चल मला तिकडे जाऊ द्या. हे बाबा नो हे अरे मला पुढे जाऊ द्या. हॅलो 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 हे थांबा.
झालं कसं आता हात हलव ना टाटा कर टाटा कर टाटा चल रे टाटा कर गुड बॉय थँक्यू से टाटा टाटा करा ओके चला काय आहे नवीन व्हेरी गुड सगळे बसणार ना रिझल्ट किती छान आहे बाहेर बोर्ड लावलाय मागच्या वर्षीचा रिझल्ट दिसतोय ना मग या वर्षी तुमचे फोटो येणार का त्यासाठी काय करावं लागेल अभ्यास करून जिल्ह्यात आपला नंबर आला पाहिजे बरोबर नंबर आला तरच फोटो येणार इकडे 5 मिनिट तुम्ही पण सुट्टीमध्ये आले ना अभ्यास करायला पूर्ण अभ्यास केला सुट्टीमध्ये मामाच्या गावी गेले नाही होय 1-2 दिवस जाणार आहे का ठीक आहे आता स्कॉलरशिपच्या सगळ्यांनी घेतलाय का बघा सगळे करणार स्कॉलरशिप चालू आहे अभ्यास तुमचा बुक्स मिळाले तुमच्याकडनं आता इंग्लिशचं बुक आहे का आहे का बघा बरं मला कोण वाचून दाखवतं इंग्लिशचा एक पहिला चॅप्टर मधला एक पहिला पॅराग्राफ कोण वाचून दाखवणार का तुला तुम्हाला शिकवलं यातलं कळलं मी सांगतो तुला आवाज बरं कमी आलो एवढं वाचून दाखव मला
The bell rang and all the children ran into gate 4. But that day was going to be very special. Very special. The teacher entered the classroom, smiled and said, "Children, we will have a day without rules. Let's see what's happening." गुड, व्हेरी गुड. चला, मराठी बुक कोण काढणार? एक मराठी वाचून दाखवा मला. परिसराचं काढ होता. तुम्हाला मराठीचं नाही मिळालं ना? कोण परिसर काढा. तो वाचा. परिसर काढा. सभोवतालचे जग. आपण पुढचे घेऊ. थोडं शिकून झालं तुला हे? अभ्यास केला तो अगोदरच वाचून काढलं? शिकवलं? हे वाचा. उभं राहून काढा. कार्तिक, उभं राहा. मोठ्या. कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा. गणपती ऊन. मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो. त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घरांची गरज असते. काही प्राणी स्वतःसाठी निर्णयासाठी राहतात, तर काही प्राणी परिसराची सुरक्षेसाठी व्हेरी गुड. काय वाजवा? एखादी कविता कोण म्हणून दाखवणार? कविता कोणती म्हणताय? सगळे मिळून म्हणा. एक चला, सर्वा तुम्ही पाठवली ना? तुम्ही सर्वायचं स्टोरी तुम्हाला? एक कविता. Back to school. हा? चालू. चलो स्टार्ट. जिना आहे ना. तुम्ही काय म्हणता? शाळेत आलो शूटिंग. इकडे जायचं ना? शूट काढू इकडं का? साठी पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे या शाळेमध्ये आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे फीत कापल्याने जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. आज खऱ्या अर्थाने आपली शाळा या ठिकाणी सुरू झालेली आहे. मी सन्माननीय पवार साहेब यांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. त्यांच्या समवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित सर, त्यांच्या समवेत लांडे साहेब, अभियंता पस आंबेगाव सन्माननीय साबळे साहेब, सहाय्यक लेखा अधिकारी पंचायत समिती आंबेगाव विरनक साहेब, रोखापाल पंचायत समिती आंबेगाव कडणे मॅडम, केंद्र प्रमुख केंद्र चांडोली. कार्यक्रमासाठी आपण मंचावर या ठिकाणी पवार साहेब यांना विनंती राहील आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व अधिकारी की आपण सरस्वती पूजन तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेचं पूजन
मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या समवेत लांडे साहेब अभियंता पंचायत समिती आंबेगाव, साबळे साहेब सहाय्यक लेखा अधिकारी पंचायत समिती आंबेगाव, वीरनाथ साहेब रोखापाल पंचायत समिती आंबेगाव, तसेच कडणे मॅडम केंद्र प्रमुख केंद्र चांडोली, तरपडे वैशाली मॅडम ग्रामविकास अधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. दीप प्रज्वलन या ठिकाणी झालेलं आहे. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करायचे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करून आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. अतिशय उत्साही आणि आनंददायी वातावरणामध्ये आमच्या नव्या बालचमनच्या उपस्थितीत या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आम्ही करत आहोत. सन्माननीय ग्रामविकास अधिकारी तरपडे वैशाली मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी शाळेच्या वतीने आपणास विनंती करतो. देशातील पहिली मुलींची शाळा ज्यांनी काढली ते महात्मा फुले आणि ज्यांनी पहिली स्त्री शिक्षिका म्हणून मुलींसाठी शिक्षण देण्याचं काम केलं, महान कार्य केलं, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. आता उभं व्हिडिओ जाऊन उभी शूटिंग करा. Yes. Then the clarity. तरी मी अजून ना हे चालू केलं. सन्माननीय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिजित सर, विकास सर बांगर, सर्व सदस्य, या कार्यक्रमाचं छायाचित्रण करणारे आमचे वैभव सर यांचंही शाळेच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण 2च मिनिटं या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. घेतली जाते आणि 111 वर्षांच्या इतिहासामध्ये शाळेने यावर्षी सान्वी प्रशांत शिंदे या विद्यार्थिनींनी 100 पैकी 100 गुण मिळून देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि आणखी एक गोष्ट आहे विद्यार्थ्यांच्या भाग्याची, ज्या बालभारतीचं पुस्तक आपण हातात धरून मोठं झालो त्या बालभारतीच्या स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हिरक महोत्सवी वर्ष या वर्षामध्ये हे बालचमू बालभारतीचे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी शिक्षण घेणार आहे. आणखी एक गोष्ट आहे की मागच्या वर्षी यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर पिंपळगाव तर्फे माळुंगे शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. लोकनृत्य स्पर्धेमध्ये, वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. 500 पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी 111 वर्षामध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेलं आहे. 50 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदयामध्ये आणि 75 पेक्षा जास्त विद्यार्थी सैनिकी स्कूलमध्ये या शाळेचे विद्यार्थी प्रवेश पात्र झालेले आहेत. मला या सगळ्या गोष्टींचा सांगताना यासाठी आनंद होतोय की आपण सुद्धा आपल्या मुलांच्या पाल्याच्या भविष्यासाठी
पिंपळगाव तर्फे माळुंगे या शाळेची निवड केली आणि विद्यार्थ्यांना आणि आमचं या ठिकाणी एक नातं तयार केलं. मी या ठिकाणी अध्यक्षांना विनंती करतो की आपण विशाल पवार साहेब यांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि एक पुस्तक देऊन, बुके देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय विशाल पवार साहेब मुख्य वित्त ते साहेबांच्या सहीने सँक्शन होतात. तर आम्ही सुद्धा मागणी करणार आहोत की नवीन 3 खोल्या या बजेटसाठी साहेबांच्या सहीने त्या 3 खोल्या या ठिकाणी मंजूर व्हाव्यात अशी मी आपण पालकांच्या वतीने सर्व शाळेच्या वतीने त्यांना विनंती करणार आहोत. सन्माननीय लांडे साहेब यांचाही सन्मान विकास बांगर साहेबांनी करावा मी अशी विनंती करतो. अभियंता पस आंबेगाव बांगर साहेब, लांडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अभियंता पस आंबेगाव हेही या ठिकाणी चास्कर साहेब सहाय्यक लेखा वित्त अधिकारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे, त्याचाही स्वीकार त्यांनी करावा. सन्माननीय बांगर साहेब, योगेशजी बांगर यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय साबळे साहेब सहाय्यक लेखा अधिकारी पस आंबेगाव यांचाही सन्मान अध्यक्ष अभिजित सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि योगेशजी बांगर साहेब आपण सुद्धा या ठिकाणी बिरनक साहेब रोखापाल पस आंबेगाव यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. बिरनक साहेब, आपल्या चांडोली केंद्राच्या केंद्र प्रमुख सन्माननीय करडणे मॅडम यांचा सन्मान मुख्याध्यापक पवार मॅडम यांच्या हस्ते घ्यायचा आहे. आणि आपल्या गावच्या ग्रामविकास अधिकारी तरपाडे वैशाली मॅडम यांचाही सन्मान मुख्याध्यापक मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय वर्षा पोखरकर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. पोखरकर मॅडम यांच्या हस्ते सत्कार होतोय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी सानवी प्रशांत शिंदे नवोदय परीक्षेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय वित्त व लेखा अधिकारी विशाल पवार सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आहेत सुनील वाघ सर, तिन्ही सर. चला, मेंगडे मॅडम आणि वाजगे मॅडम. चला, देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहे, 100 पैकी 100 गुण मिळवले. त्यानंतर आहे ओवी बाबाजी पानसरे, हिने संपूर्ण देशामध्ये 6वा क्रमांक मिळवलेला आहे, तिचाही सन्मान या ठिकाणी होतोय. ओवी बाबाजी पानसरे. चला, ओवी बाबाजी पानसरे याही विद्यार्थिनींनी नवोदय परीक्षेमध्ये 6वा क्रमांक मिळवलेला आहे. ऑल इंडिया रँकिंग तिची 6वी आहे. ओके, इकडे बघ. मनोज कुमार सरदार. सृष्टी आली. चला, दोन्ही बाजूनी या विद्यार्थ्यांचा गौरव होणं, या विद्यार्थ्यांच्या समोर होणं हे गरजेचं आहे. हे त्यांच्यासाठी आदर्श आहे.
सृष्टी मनोज कुमार सरदार ओके. या विद्यार्थिनीचा देशामध्ये 233वा क्रमांक आलेला आहे आणि हिची सुद्धा नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. सृष्टी मनोज कुमार सरदार. सीओ साहेबांच्या समवेत या पाचही विद्यार्थ्यांना कॉफी विथ सीओ या कार्यक्रमाची मेजवानी होती आणि या सृष्टी सरदारनी केलेलं भाषण हे संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये गाजलं. अगदी वळसे पाटील साहेबांच्या ट्विटर हँडलला आणि फेसबुक इंस्टाग्रामला सुद्धा ते भाषण व्हायरल झालेलं आहे. त्यानंतर कार्तिक दीपक गवारी आहे का विद्यार्थी? 191 रँक. त्यांचे प्रतिनिधी कार्तिक दीपक गवारी याच्या वतीने हा बक्षीस स्वीकारतो. या ठिकाणी 191 रँक आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर विघ्नेश जनार्दन शेंगाळे हा विद्यार्थी आहे. त्याची देशामध्ये 70वी रँक आहे. ऑल इंडियाच्या रँक्स आहेत त्या. या वर्षी 5 विद्यार्थी हे नवोदय पात्र या ठिकाणी झालेले आहेत. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक हे 3ही शिक्षक या वर्षी पहिलीसाठी आलेले आहेत. त्याच्यामध्ये अश्विनी मेंगडे मॅडम असतील, वाजगे मॅडम असतील आणि वाघ सर हे 5वी पर्यंतचा त्यांचा कार्यभार संपून या वर्षी पहिलीला जॉईन होत आहेत. विघ्नेश शेंगाळे सैनिकी स्कूल मध्ये या वर्षी तब्बल 7 विद्यार्थी आपले प्रवेश पात्र झालेले आहेत. वेद संतोष लाळगे, चला पटकन. वेद संतोष लाळगे हा या ठिकाणी सैनिकी स्कूल साठी प्रवेश पात्र झालेला आहे. त्यानंतर आहे आणि तेज त्रिंबक पारासूर आलाय. अनिकेत आणि तेज. नेक्स्ट सर्वेश बाबाजी इंदोरे पालक आहेत. सर्वेचे पालक घ्या. सर्वेचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा सुद्धा सैनिकी स्कूलला या ठिकाणी क्रमांक लागलेला आहे. त्याच्यानंतर आर्य विठ्ठल पोखरकर आपल्या पाल्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारतानाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतोय. त्याच्यानंतरचा विद्यार्थी आहे आर्य विठ्ठल पोखरकर. हा सुद्धा सैनिकी स्कूलला सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतरची विद्यार्थिनी आहे माही नौशाद तांबोळी. माही नौशाद तांबोळी ही सुद्धा विद्यार्थिनी या ठिकाणी सैनिकी स्कूलला सिलेक्ट झालेली आहे. माही नौशाद तांबोळी ही सुद्धा सैनिकी स्कूलला सिलेक्ट झाली आहे. त्यानंतर स्वरा विश्वास वाळुंज ओके. पहिलीचे विद्यार्थी जरा जोरदार टाळ्या वाजवा ना तुम्ही. डोळ्यात वाजवा, जोरात वाजवा. स्वरा विश्वास वाळुंज. थांबायचं नाही, टाळ्या वाजवत राहायच्या जोरदार. आणि प्रथमेश बबन आंबवणे हाही विद्यार्थी सैनिकी स्कूल साठी सिलेक्ट झालेला आहे. आणि ते झालं. आणि तेच त्रिंबक पारासूर हाही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आणि तेच
चला. आणि तेच त्र्यंबक पारासू याचाही सन्मान त्याचे पालकही या ठिकाणी उपस्थित आहेत. या वर्गाचे जे वर्ग शिक्षक आहेत सन्माननीय अश्विनी मेंगडे मॅडम, सुनील वाघ सर आणि वाजगे मॅडम, या ठिकाणचंही शाळेच्या वतीने खूप 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 अभिनंदन. आणि आम्हाला आपणास कळवण्याचा आनंद होत आहे की हेच तिन्ही शिक्षक यंदा पहिलीच्या वर्गांना वर्ग शिक्षक म्हणून उपस्थित असतील. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इयत्ता पहिलीचे 5 विद्यार्थी सर पटकन वर घ्या. पुढचे 5 घ्या. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 विद्यार्थी की ज्यांना इयत्ता पहिलीचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पहिलीचे विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान आणि पुस्तकं दिली जातात. टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मॅडम पुस्तक 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 वरतून घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना इथे आणि वर्गात गेल्यावर उरलेल्यांना सुद्धा मिळेल. आनंद जय. अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांना पुढील कार्यक्रमासाठी चांडोली बुद्रुक येथे जायचं असल्यामुळे मी डायरेक्ट विशाल पवार साहेब मुख्य व लेखा वित्त अधिकारी यांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. शांतता शांतता. तुम्ही शांत बसल्यावरच मी बोलायला सुरुवात करणार. चला शांतता शांतता. एकदम सायलेंट. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, उपस्थित असलेले पालक, त्याचबरोबर ज्यांच्यासाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे ते सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज शाळेचा पहिलाच दिवस आहे आणि आपल्या शाळेने हे अतिशय चांगलं नियोजन तुमच्यासाठी केलंय. मी मगापासून पूर्ण शाळा फिरून पाहिली आणि आता जे सरांनी सांगितलं इतके पुरस्कार, नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी 100 पैकी 100 गुण मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी ऍडमिशन साठी वेटिंग आहे हे समजते. याच्यामध्ये खरं तर मुख्याध्यापक मॅडम आहेत, केंद्र प्रमुख मॅडम आहेत, सर्व शिक्षकांनी जे काही कष्ट घेत आहेत त्याचंच हे प्रतीक आहे की या ठिकाणी ऍडमिशन साठी वेटिंग आहे. त्याचबरोबर पालक देखील, मी आता एका वर्गात विचारलं तर मुलं म्हणले की आई वडील दररोज अभ्यास घरी घेतात. पालकांचं देखील खरं तर कौतुक आहे, कारण आपण देखील सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने घरी अभ्यास घेता, आज काळजीपूर्वक मुलांना सोडायला आला, दररोज येता, इथं बसला आहेत आणि तुमचा सहभाग या शाळेच्या व्यवस्थापनामध्ये आहे हे स्पष्टपणे दिसून येतंय. त्याबद्दल खरं तर पालकांचं देखील कौतुक. आणि खरं सांगायचं तर तुमच्यासारखा मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला आहे. मी 1ली ते 4थी मध्ये, आता तुमची शाळा पाहिली तर खूप चांगली शाळा आहे. माझ्या शाळेचं वर्णन केलं तर तुम्ही म्हणाल कसं काय तुम्ही शिकला तिथं. अशी छान छान आरसीसी बिल्डिंग नव्हत्या, साध्या कौलाची होते शाळा. त्यामध्ये आता तुम्हाला खाली टाईल्स आहेत, फरशी आहे, तेव्हा ह्या पण नव्हत्या गोष्टी. तुम्हाला इतक्या चांगल्या क्वालिटीच्या इतकी चांगली शाळा उपलब्ध करून आपली जिल्हा परिषद प्रशासन देते. आपले पालक देखील तुम्हाला चांगली मदत करतायत. तर सर्व मुलांनी माझं आव्हान आहे की ह्या वर्षी जसं मुलीचं नाव काय आपल्याला पाहिजे, सान्वीचा जसा 100 पैकी 100 मार्क्स घेऊन पहिला नंबर आला, तर तसंच चॅलेंज या वर्षी पण स्वीकारायचं आणि या वर्षी पण पहिला नंबर आपल्या शाळेतील असला पाहिजे, बरोबर ना. आणि यासाठी शिक्षकांची पूर्ण तयारी आहे. तर पालकांनी देखील ही जबाबदारी घ्या की या वर्षी देखील आपला पहिला नंबर आला पाहिजे. नवोदय विद्यालय आहे, सैनिकी शाळा आहे, ज्या ठिकाणी ऍडमिशन मिळतात, त्याच्यामुळं खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. मी पण लहान असताना नवोदयची एक्झाम दिली, सैनिक शाळेची एक्झाम दिलेली, पण तेव्हा काय आमचं सिलेक्शन झालं नाही. तुम्हाला चांगली संधी आहे, कारण शिक्षक वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने कष्ट घेत आहे, शिकवत आहे तुम्हाला.
त्याचबरोबर शाळा पाहत असताना काही गोष्टींची मला अजून काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड गोष्टींची आवश्यकता वाटते. मी आताच फोन करून वरच्या हॉलविषयी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इतर बऱ्याच गोष्टी मी नोट डाऊन केलेल्या आहेत, ज्याचा आता जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर मी स्वतः याचा पाठपुरावा घेणार आहे. आत्ताच्या आपल्या 3 वर्ग खोल्या आहेत, वरचं टेरेस रिकाम आहे, तिथं आपल्याला खोल्या वाढवता येतील. आपली लॅब चांगली आहे, लॅबमध्ये साहित्य भरपूर आहे, तिथं काम करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत तुम्ही पाहिलं का टिंकरिंग लॅब आपण केले 23 ठिकाणी. आपली मुलं इस्रोला जाऊन आली, नासाला जाऊन आली. यावर्षी आपण अजून युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये मुलांना पाठवणार आहे. तर तुम्हाला मी आता अतिशय जबाबदारीने बोलतो, आता माझी मुलं सुद्धा पुणे शहरामध्ये चांगल्या शाळेमध्ये शिकत आहेत, परंतु मला असं वाटतं की या गावात येऊन राहून आपली मुलं सुद्धा या शाळेत राहण्यासाठी खरंच हे मी म्हणजे अतिशयोक्ती करत नाहीये, कारण शिक्षक खूप कष्ट घेत आहेत, शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आणि पालक म्हणून आपण देखील जबाबदारी उचला. सर्व मुलांना चांगलं मार्गदर्शन करा आणि पुढच्या वर्षी देखील असाच मोठा सत्कार समारंभ झाला पाहिजे, एवढी मोठी सिलेक्ट झाली पाहिजे. हे तुम्ही एक आव्हान स्वीकारा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला पुढे अजून एका शाळेमध्ये जायचं आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन 2 शब्द थांबवतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. साहेबांना अजून एक माहिती सांगतो आपल्यासाठी सुद्धा. आता सध्या पुणे जिल्हा परिषद पुणेचे जे प्राथमिक शिक्षण अधिकारी आहेत संजयजी नाईकडे साहेब, ते सुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. इयत्ता पहिलीचा श्री गणेशा त्यांचा या शाळेत झालाय. पोखरकर मामांचं गाव आहे त्यांचं. इयत्ता पहिलीचं शिक्षण त्यांचं या शाळेत झालं. ज्यावेळी स्कॉलरशिपच्या परीक्षेला ते आले होते, त्यांनी आवर्जून जनरल रजिस्टर काढून त्यांनी परत माझं नाव मला चेक करू द्या की मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. मग आता पहा, लक्षात घ्या पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग सुद्धा, जर तुमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी होऊ शकतात, तर आपली मुलं सुद्धा मोठी होऊन मोठ्या अधिकारी पदावर नक्कीच जाऊ शकतात. या शाळेचं तेवढं क्वालिटी आहे, एवढं लक्षात घ्या. आणि यामध्ये बसलेल्या मुलांमध्ये नक्की ती क्षमता देखील आहे. फक्त आपण त्यांना घडवायचं आहे, त्यांना योग्य वळण द्यायचं आहे, योग्य अभ्यास घ्यायचा आहे. पालकांचं खूप महत्वाचं याच्यामध्ये योगदान राहणार आहे, कारण 10 वर्षापूर्वीचा 20 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता. आजचा काळ पाहिला तर कॉम्पिटिशन खूप आहे. आपला मुलगा आपली मुलगी या कॉम्पिटिशन मध्ये चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे, यासाठी पालकांनी नक्की पुढाकार घ्या. आणि भविष्यातील देखील यापैकी एखादा विद्यार्थी पुणे जिल्हा परिषद पुन्हा शिक्षण अधिकारी व्हावा, ही पुन्हा शुभेच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद साहेब. आपलं मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितच मुलांना भविष्यासाठी पूरक ठरणार आहे. आणि आम्हाला आज आनंद होतोय की जिल्हा परिषदेने आमच्या या शाळेसाठी फक्त अर्थ विभागातील सगळे अधिकारी पाठवले. म्हणजे शिक्षण या क्षेत्रामध्ये या कार्यक्रमासाठी अर्थ विभागाचे कॅफो म्हणजे पुणे जिल्हा परिषद पुणेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी, ज्यांच्या एका सहीने सर्व बजेट जिल्हा परिषदेचे सँक्शन होतात. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात आम्ही अगदी निश्चिंत आहोत की आम्हाला भरभरून कॅफो साहेबांकडून मिळणार आहे. नाही आता अजून एक थोडा वेळ घेतो. विषय असा आहे की सगळ्यात महत्वाचं योगदान मी सांगतो आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गजानन पाटील सर. आता मी फेब्रुवारीमध्ये या जिल्हा परिषदेत जॉईन झालो. तुम्ही लक्षात घ्या, गेल्या 1 वर्षभरामध्ये आपण मॉडेल स्कूल आहे, मॉडेल PHC आहे आणि यावर्षी आपण अजून शाळा त्याच्यामध्ये ऍड करतोय. इतक्या मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षभरामध्ये काम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये झालेलं नाही, याची नोंद नक्कीच घ्या. दुसरा विषय आहे शाळा सोडून महिला बाल कल्याण विभाग आहे, ज्याच्यामध्ये आपण एकल महिलांविषयी चांगल्या प्रकारची एक स्कीम तयार केली. सांगायला अभिमान आहे की आपल्या जिल्हा परिषदेने केलेली स्कीम महाराष्ट्र शासनाने अडॉप्ट केली. महाराष्ट्र शासनाने GR काढून ती स्कीम जशीच्या तशी घेतली. मॉडेल स्कूलची जी आपली योजना आहे, जी स्कीम आहे, ती महाराष्ट्र शासनाने घेतली. तर महाराष्ट्रातील सगळ्यात चांगल्या पद्धतीचं काम सध्या आपल्या पुणे जिल्हा परिषद मध्ये चालू आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील सरांचं आहे. त्यांच्यासाठी देखील आपण सर्वांनी टाळ्या वगैरे एवढी विनंती. निपुण म्हणून जी आपली परीक्षा असते महाराष्ट्र शासन लेवलची, त्याच्यामध्ये संख्यात्मक आकडेवारी पाहिली तर 5 वर्षापूर्वीची आकडेवारी
किंवा 4 महिन्यापूर्वीची आणि गेल्या वर्षभरात जी त्याच्यामध्ये वाढ झाली, आपल्या 90% शाळा निपुण झालेल्या आहेत. लक्षात घ्या, निपुण शाळा होणे म्हणजे त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला वाचन, लिहिणं आणि त्याचबरोबर मॅथ्स विषयी सर्व काही येत आहे. त्यामुळे त्या निपुण झालेल्या आहेत. खूप कष्ट प्रशासन स्तरावर घेण्यात येत आहे. माझे शिक्षक वृंदाला देखील विनंती आहे, आपण देखील कष्ट घेत आहात. काही कमतरता असतील तर ते नक्की प्रशासनाच्या नजरेस आणून द्या, कारण आम्ही दररोज असं बाहेर येऊ शकत नाही, आम्हाला तिथं भरपूर काम राहतं. पण आपण कळवलं पाहिजे. आज आलो तर पाहिल्यावर लक्षात आलं की काही गोष्टींची कमतरता आहे. तर मुख्याध्यापक असतील, केंद्र प्रमुख असतील, यांनी निर्भीडपणे ज्या गोष्टींची कमतरता आहे ते बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तुमच्यासोबत पूर्ण जिल्हा परिषदचं प्रशासन आहे आणि विशेष म्हणजे इथलं आपली जी पालक समिती आहे ती आहे, सरपंच आहेत, सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीमागे आहेत. तर अजून या शाळेचं नाव आपल्याला चांगलं कसं करता येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत एवढी विनंती. आता थांबतो, मला पुढे जायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. गट शिक्षणाधिकारी रुपाली धोका मॅडम यांच्या नेतृत्वाखाली निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत आंबेगाव तालुक्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट मी आपणाला या ठिकाणी सांगतोय. आणि सर्व संपूर्ण स्टाफ, शालेय व्यवस्थापन कमिटी, ग्रामपंचायत असेल, गावचे ग्रामस्थ असतील, शिक्षकांना मेसेज केले, फोन केले आणि वैयक्तिक येऊन जरी भेटले तरी तुमच्या सर्व शंकांचं यांना वर्गात लावायचं कसं करायचं असेल तर प्लीज पुढे या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण सर्वजण या ठिकाणी पालक म्हणून आलेलो आहोत. मी काही कीर्तनकार म्हणून आता बोलत नाही, मी ओवीची आई म्हणून इथं आज उभी आहे. आणि खरं तर मला खूप आनंद वाटतोय मी जो डिसिजन घेतला ओवीच्या बद्दल, कारण सगळे पालक तुमच्यासारखाच विचार मी करते आत्ता. कारण आज आपण सगळेजण बऱ्यापैकी प्रत्येकाकडं अर्निंग आहे, पैसे आहेत आणि कधीतरी वाटतं की आपल्या अवतीभोवतीची जी लोक आहेत म्हणजे आपली बहीण भावंड यांच्या बरोबरीनं आपली पण मुलं इंग्लिश मिडियमला शिकावीत. प्रत्येक पॅरेंट्सला कुठंतरी एक सल असते मनामध्ये, ती मला पण वाटायची. मी ओवीच्या बद्दल सर ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी, आणि मग त्याची सल मी कौस्तुभच्या बाबतीत पूर्ण केली. त्याला मी चांगल्या शाळेमध्ये, मी नाव घेत नाही पण मी तिथं त्याला ॲडमिशन घेतलं. पण ज्यावेळी ओवी 4 वर्षाची होती, मी हिच्याबद्दल मुद्दामून पॅरेंट्स लोकांसाठी बोलते, शी इज अ ॲबनॉर्मल गर्ल. कारण वाघ सरांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती होतं, ज्यावेळी मी हिचं ॲडमिशन घेतलं त्यावेळी हिला फिट येत होती आणि गेली 7 वर्ष तिला एक औषध मी देत होते. म्हणजे मी तिच्यासमोर कधीच हे बोललेलं नाही, मी आज बोलते, आज तुम्हाला पण सांगते. आणि आज तिला 100 पैकी 99 मार्क्स पडले नवोदयमध्ये. मला खूप अभिमान वाटतो. ज्यावेळी मी वाघ सरांना बोलले होते की सर तिचा असा प्रॉब्लेम आहे, तर गेली 4थीच्या क्लासपर्यंत सर तिला कधी ओरडले नाही, रागवले नाही, तिला कधी बोलले नाही. एक दिवस सरांना विचारलं सर हिची प्रगती कशी आहे, सर बोलले मॅडम ओके, पण मी तिला कधी तुम्ही सांगितल्यापासून ओरडत नाही. मी म्हटलं सर डोंट वरी, मी तिला कधी त्या गोष्टीचं फिलिंग येऊ दिलं नाही. तुम्ही पण तिला बिंदास ओरडत जा, म्हणजे नॉर्मल मुलांसारखं तिला ट्रीट करा. हे सांगितल्यापासून सरांनी पण तिला नंतर ओरडायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. आणि 1 वर्षामध्ये तिचा मला रिझल्ट खूप चांगला दिसला, मार्क्स पण चांगले. मी 100% सांगते, मी कीर्तनकार होते इवन आहे म्हणजे, आणि माझे मिस्टर जॉबला आहे. आम्ही दोघंही बाहेर राहतो इकडं मनसरला. आमचे आजी बाबा म्हणजे हिचे आजी बाबा, आई वडील घरी नाही. आम्हाला दोघांना सगळं बघायचं आहे, आम्ही दोघं बाहेर आहे. म्हणजे यांना खूप मोठं स्ट्रगल आहे ॲज अ मुलं म्हणून, आणि ते प्रत्येकाला आपण केलेलं आहे म्हणून तिनं पण करावं असं मला वाटत होतं. ते सगळं करून तिनं चांगला अभ्यास केला, त्याचं सगळे श्रेय मी या शाळेला देते, 100% वाघ सरांना देते, सगळ्या शिक्षकांना देते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्या ज्यावेळी पॅरेंट्स मीटिंग झाली सर मी त्यावेळी आले, सगळ्यात मोठं श्रेय जसं गावात हरिनाम सप्ताह तुम्ही करता, म्हणजे सगळे गावकरी मिळून गावात मोठे मोठे कार्यक्रम करता, यात्रा करता, त्याचप्रमाणे या पिंपळ गावामध्ये मी आवर्जून सांगेन, कुठेही मला उभं करा, मी 100% सांगेन, इथं शालेय जी समिती, जे शिक्षक लोकांच्या नंतर जे शाळेतले किंवा गावातले गावकरी, ते सुद्धा 100% या शाळेकडे इतकं लक्ष देत आहेत आणि त्याचंच फळ आज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. असंच पॅरेंट्स लोकांनी, गावकऱ्यांनी जर असं शाळेंकडे लक्ष दिलं तर एक शाळा
पिंपळगावच्या शाळेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी शाळेतले विद्यार्थी असेच आपल्या भारताच्या नकाशात चमकल्याशिवाय राहणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं. सर, मनापासून धन्यवाद. आता कौस्तुभ पण तुमच्या ताब्यात आहे. थँक्यू. रामकृष्ण हरी. बाजारे सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा, कारण सर आमच्या शाळेत आहेत, म्हणजे आरोग्याच्या शाळेमध्ये मागच्या 5.5 वर्षापासून. तर माझं नाव भालेराव भानुदास. बाय बॅकग्राऊंड मी वन विभागामध्ये 8 वर्ष जॉब केला आहे आणि त्याच्यानंतर आता एक वेलनेस कोच म्हणून काम करतो आहे. मागचे 5.5 वर्ष झालं जॉब सोडून दिला आहे आणि आता आरोग्य सेवा करतो आहे. आणि हे सगळं करताना देवा वेलनेस फॅमिलीने आम्ही सुरुवात केली आणि आज ती फॅमिली इतकी मोठी झाली की महाराष्ट्रात नंबर 1ला पोहोचलेली आहे. आणि आमचा जो बच्चू आहे दिव्यांश, त्याच्या नावाने आम्ही वेलनेस सेंटर पण चालू केलं. आणि आम्ही असा डिसिजन घेतला की माझंसुद्धा शिक्षण मराठी शाळेतच झालेलं आहे आणि मराठी शाळेमध्ये संस्कार खूप चांगले मिळतात. त्याच्याचबरोबर आम्ही जिथून घडलेलो आहे मलासुद्धा वाटलं की मुलांना इथंच टाकावं. आणि दुसरी गोष्ट आहे की पिंपळगावच्या शाळेचं नाव खूप मोठं आहे ह्या तालुक्यामध्ये आणि मला वाटलं आपल्या मुलालासुद्धा इथेच टाकायचं आहे. डेफिनेटली त्याचा विकास इथून खूप चांगला होणार आहे. आणि जेवढे पालक आहेत की तुम्ही डिसिजन घेतला आज पहिल्या वर्गामध्ये त्यांना टाकण्याचा, खूप छान डिसिजन आहे. एकदा आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी जोरदार क्लॅपिंग करा, कारण हा आपल्या आयुष्यातला खूप सुवर्ण डिसिजन आहे. खूप चांगला डिसिजन तुम्ही घेतलात की त्यांना मराठी शाळेत टाकताय. आणि या शाळेचं नाव खूप ऑलरेडी मोठं आहे, महाराष्ट्रात नंबर 1ला शाळा आहे. शाळा जर नंबर 1ला असेल तर डेफिनेटली आपले मुलंसुद्धा नंबर 1ला जाणार आहेत आणि हा निर्णय योग्य आहे. तुम्ही छान डिसिजन घेतलात. तर सर्वांचं अभिनंदन आणि सर्व गुरुवर्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की या ठिकाणी खूप मेहनत आहे त्यांची की हे विद्यार्थी घडवण्यामध्ये. कारण लहान मुलांपासून पहिलीपासून त्यांना नेक्स्ट पहिल्या वर्गामध्ये जे त्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे, त्याच्यानंतर 2रा 3रा वर्ग पुढे नंतर मुलं मॅच्युअर होतात, पण पहिलीपासून त्यांना जी डेव्हलपमेंट आहे आणि ती जी शिकवण आहे जी मराठी शाळेमध्ये मिळते ते कुठंच मिळत नाही. जे संस्कार इथे मिळतात बाकी इंग्लिश मिडियममध्ये नाही आहेत. त्यासाठी आम्ही योग्य डिसिजन घेतला आहे की माझ्या मुलाला मराठी शाळेमध्ये टाकण्याचा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. धन्यवाद बालेराव सर. या सर्व अकाउंटवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते भाषण व्हायरल झालं होतं आणि गप्पा मारण्यात अतिशय हुशार आणि अभ्यासात सुद्धा तेवढी हुशार असणारी आमची विद्यार्थिनी सृष्टी मनोज कुमार सरदार. नमस्ते, माझे नाव सृष्टी मनोज कुमार सरदार. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज पहिलीच्या चिमुकल्या बांधवांचा प्रवेशोत्सव आणि आमचा सत्कार आहे. असा दुग्ध शर्करा योग आज जुळून आलेला आहे आणि म्हणूनच मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते आपण शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. माझ्या शाळेची थोरवी शब्दात सांगणं खूप कठीण आहे, कारण माझ्या शाळेने मला संस्काराची शिदोरी दिली आहे, ज्ञान दिलं आहे, आत्मविश्वास दिलेला आहे आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की शाळा मराठी माझी शाळा मराठी व जशी लेकरा माय धरती या पोटी व जशी लेकरा माय धरती या पोटी व गुरुजी आणि बाई माझे गुरु आणि आई व कशी ज्योतिबा संग सावित्री माई व शाळा मराठी माझी शाळा मराठी व अशा माझ्या मराठी शाळेचा मला खूप खूप अभिमान वाटतो. आणि मी आवर्जून सांगावेसे वाटते की आपल्या पिंपळगावच्या शाळेत स्पर्धा परीक्षांची तयारी खूप चांगल्या प्रकारे घेतली जाते. म्हणून मी इयत्ता 5वीला या शाळेत प्रवेश घेतला होता आणि खरोखरच आमचे वर्ग शिक्षक श्री वाघ सर यांनी आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप कष्ट घेतले, मेहनत घेतली. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मी नवोदय, स्कॉलरशिप तसेच अभिरूप अशा परीक्षांमध्ये यश मिळवू शकली आहे. माझा नवोदय परीक्षेत नंबर लागला या सर्व यशाचे श्रेय मी माझे वर्ग शिक्षक, गुरुजन वर्ग, माझे पालक आणि सर्व अधिकाऱ्यांना देते, कारण त्यांच्यामुळेच मी त्यांच्यामुळेच मला यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली.
मित्रांनो, मी एक महत्त्वाचं सांगते. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले अशा थोर पुरुषांमुळे आणि जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगा उद्धारी अशा वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याईमुळे आज आम्हा मुलींना चांगलं शिक्षण मिळतंय. नवोदय, सैनिक स्कूल अशा विद्यालयांमध्ये प्रवेश मिळतोय आणि उच्च पदावर जाण्याची संधी मिळते. या संधीचे मी नक्कीच सोनं करेल, खूप कष्ट करेल, अभ्यास करेल. माझ्या आईवडिलांची इच्छा आणि माझं कलेक्टर बनण्याचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की परिसाचा स्पर्श होतात लोखंडाचे होते सोने, परिसाचा स्पर्श होतात लोखंडाचे होते सोने. माझ्या यशाला शोभा आली आज आपल्या सत्काराने. आपण जो माझा सत्कार केला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांचे मी मनपूर्वक स्वागत करते. माझे नाव सान्वी प्रशांत शिंदे. मला नवोदय व मंथन परीक्षेत प्रथम क्रमांक मिळाला. तसेच शिष्यवृत्ती व अभिरूप परीक्षेत देखील चांगले यश मिळाले. मी देखील या सर्वांचे श्रेय मी माझे वर्ग शिक्षक श्री सुनील वाघ सर व शाळेतील सर्व वर्ग शिक्षकांना देते. मी देखील काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखीच नवीन विद्यार्थिनी म्हणून या शाळेत आले होते. नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन शिक्षक यांच्याबद्दल थोडी भीती व उत्सुकता होती. पण आज मी अभिमानाने सांगू शकते की ही शाळा माझं दुसरं घर बनली होती. मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छिते की यश मिळवणे अगदी जास्त मोठ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला फक्त नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि शिक्षकांचा आदर, त्याचबरोबर स्वतःवर असलेला विश्वास हे तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरेल. मला खात्री आहे की या शाळेचं नाव उज्ज्वल करणारे अनेक नवीन विद्यार्थ्यांपैकीच अनेक विद्यार्थी असतील. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अतिशय लगेच आरोही ओवी पुस्तके मिळाली ना. बर, एखादी गोष्ट आपली हरवली की आपण काय करतो, शोधतो. बरोबर आहे ना? कमी मुलं आहेत रे इथं, आले नाही. एक वर्षभरामध्ये आपण मॉडेल स्कूल आहे, मॉडेल PHC आहे आणि यावर्षी आपण अजून शाळा त्याच्यामध्ये ऍड करतोय. इतक्या मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षभरामध्ये काम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये झालेलं नाही याची नोंद नक्कीच घ्या. दुसरा विषय आहे शाळा सोडून महिला बाल कल्याण विभाग आहे, ज्याच्यामध्ये आपण एकल महिलांविषयी चांगल्या प्रकारची एक स्कीम तयार केली.
सांगायला अभिमान आहे की आपल्या जिल्हा परिषदेने केलेली स्कीम महाराष्ट्र शासनाने अडॉप्ट केली. महाराष्ट्र शासनाने PR काढून ती स्कीम जशीच्या तशी घेतली. मॉडेल स्कूलची जी आपली योजना आहे, जी स्कीम आहे ती महाराष्ट्र शासनाने घेतली. तर महाराष्ट्रातील सगळ्यात चांगल्या पद्धतीचं काम सध्या आपल्या पुणे जिल्हा परिषदमध्ये चालू आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील सरांचं आहे. त्यांच्यासाठी देखील आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. निपुण म्हणून जी आपली परीक्षा असते महाराष्ट्र शासन लेवलची, त्याच्यामध्ये संख्यात्मक आकडेवारी पाहिली तर 5 वर्षापूर्वीची आकडेवारी किंवा 4 महिन्यापूर्वीची आणि गेल्या वर्षभरात जी त्याच्यामध्ये वाढ झाली. आपल्या 90% शाळा निपुण झालेल्या आहेत. लक्षात घ्या, निपुण शाळा होणे म्हणजे त्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचन, लिहिणं आणि त्याचबरोबर मॅथ्स विषयी सर्व काही येत आहे. त्यामुळे त्या निपुण झालेल्या आहेत. खूप कष्ट प्रशासन स्तरावर घेण्यात येत आहे. माझे शिक्षक वृंदांना देखील विनंती आहे, आपण देखील कष्ट घेत आहात. काही कमतरता असतील तर ते नक्की प्रशासनाच्या नजरेस आणून द्या, कारण आम्ही दररोज असं बाहेर येऊ शकत नाही. आम्हाला तिथं भरपूर काम राहतं. पण आपण कळवलं पाहिजे. आज आलो तर पाहिल्यावर लक्षात आलं की काही गोष्टींची कमतरता आहे. तर मुख्याध्यापक असतील, केंद्र प्रमुख असतील, यांनी निर्भीडपणे ज्या गोष्टींची कमतरता आहे ते बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तुमच्यासोबत पूर्ण जिल्हा परिषदचं प्रशासन आहे आणि विशेष म्हटलं इथलं आपली जी पालक समिती आहे ती आहे, सरपंच आहे, सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीमागे आहे. तर अजून या शाळेचं नाव आपल्याला चांगले कसं करता येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे, एवढी विनंती. आता थांबतो, मला पुढे जायचं आहे. धन्यवाद. कार्यक्रम असल्यामुळे तिकडे जायचंय. आपल्या ज्या मागण्या, सर्व पालकांना ही विनंती राहील की सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे रोज थोडंसं अभ्यासाकडे जर लक्ष दिलं, आज काय शाळेमध्ये झाले त्याच्याबरोबर जर गप्पा मारल्या सगळ्या, त्याला जे काही फार नको झालं मला. वर्कआउट करतोय म्हणून बरं आहे. आता मला जरा काम आहे, नंतर तुमच्याशी बोलणार नाही आणि कालांतराने हजर दुरावा वाढत. प्रत्येक पॅरेंट्सला कुठेतरी एक सण असते मनामध्ये, ती मला पण वाटायची. मी ओवीच्या बद्दल सर ज्यावेळी निर्णय घेतला त्याने, आणि मग त्याची सण मी कौस्तुभच्या बाबतीत पूर्ण केली. त्याला मी चांगल्या शाळेमध्ये, मी नाव घेत नाही, पण मी तिथं त्याला ऍडमिशन घेतलं. पण ज्यावेळी ओवी 4 वर्षाची होती, मी हिच्याबद्दल मुद्दामून पॅरेंट्स लोकांसाठी बोलते. शी इज अ ॲबनॉर्मल गर्ल. कारण वाघ सरांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती होतं. ज्यावेळी मी हिचं ऍडमिशन घेतलं त्यावेळी हिला फिट येत होती आणि गेली 7 वर्ष तिला एक औषध मी देत होते. म्हणजे मी तिच्या समोर कधीच हे बोललेले नाही. मी आज बोलते, आज तुम्हाला पण सांगते. आणि आज तिला 100 पैकी 99 मार्क्स पडले नवोदयमध्ये. मला खूप अभिमान वाटतो. ज्यावेळी मी वाघ सरांना बोलले होते की सर तिचा असा प्रॉब्लेम आहे, तर गेली 4थीच्या क्लासपर्यंत सर तिला कधी ओरडले नाही, रागवले नाही, तिला कधी बोलले नाही. एक दिवस सरांना विचारलं, सर याची प्रगती कशी? सर बोलले, मॅडम ओके, पण मी तिला कधी तुम्ही सांगितल्यापासून ओरडत नाही. मी म्हटलं सर डोंट वरी, मी तिला कधी त्या गोष्टीचं फिलिंग येऊ दिलं नाही. तुम्ही पण तिला बिनधास्त ओरडत जा, म्हणजे नॉर्मल मुलांसारखं तिला ट्रीट करा. हे सांगितल्यापासून सरांनी पण तिला नंतर ओरडायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. आणि 1 वर्षामध्ये तिचा मला रिझल्ट खूप चांगला दिसला. मार्क्स पण चांगले. मी 100% सांगते, मी कीर्तनकार होते इव्हन आहे म्हणजे, आणि माझे मिस्टर जॉबला आहेत. आम्ही दोघंही बाहेर राहतो इकडं मनसरला. आमचे आजी बाबा, म्हणजे याचे आजी बाबा, आई वडील घरी नाही. आम्हाला दोघांना सगळं बघायचंय. आम्ही दोघं बाहेर, म्हणजे यांना खूप मोठं स्ट्रगल आहे ॲज अ मुलं म्हणून, आणि ते प्रत्येकाला आपण केलेलं आहे. तिनं पण करावं असं मला वाटत होतं. ते सगळं करून तिनं चांगला अभ्यास केला. त्याचं सगळे श्रेय मी या शाळेला देते. 100% वाघ सरांना देते, सगळ्या शिक्षकांना देते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, ज्यावेळी पॅरेंट्स मीटिंग झाली सर, मी त्यावेळी आले. सगळ्यात मोठं श्रेय, जसं गावात हरिनाम सप्ताह तुम्ही करता, म्हणजे सगळे गावकरी मिळून गावात मोठे मोठे कार्यक्रम करता, यात्रा करता, त्याचप्रमाणे या पिंपळ गावामध्ये मी आवर्जून सांगेन, कुठेही मला उभं करा, मी 100% सांगेन. इथं शालेय जी समिती, जे शिक्षक लोकांच्या नंतर जे शाळेतले किंवा गावातले गावकरी, ते सुद्धा 100% या शाळेकडे इतकं लक्ष देत आहेत आणि त्याचंच फळ आज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. असंच पॅरेंट्स लोकांनी, गावकऱ्यांनी जर असं शाळेकडे लक्ष दिलं तर एक शाळा पिंपळगावच्या शाळेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी शाळेतले विद्यार्थी असेच आपल्या भारताच्या नकाशात चमकल्याशिवाय राहणार नाही, असं मला वैयक्तिक वाटतं. सर, मनापासून धन्यवाद. आता कौस्तुभ पण तुमच्या ताब्यात आहे. थँक्यू. रामकृष्ण हरी. आमच्या शाळेत आहेत, म्हणजे आरोग्याच्या शाळेमध्ये मागच्या 5.5 वर्षापासून
तर माझं नाव भालेराव भरदास. बाय बॅकग्राऊंड मी वन विभागामध्ये 8 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर आता एक वेलनेस कोच म्हणून काम करते. मागचे 5.5 वर्ष झालं जॉब सोडून दिलाय आणि आता आरोग्य सेवा करतोय. आणि हे सगळं करताना देवा वेलनेस फॅमिलीने आम्ही सुरुवात केली आणि आज ती फॅमिली इतकी मोठी झाली की महाराष्ट्रात नंबर 1ला पोहोचलेली आहे. आणि आमचा जो बच्चू आहे दिव्यांश त्याच्या नावाने आम्ही वेलनेस सेंटर पण चालू केलं. आणि आम्ही असा डिसिजन घेतला की माझं सुद्धा शिक्षण मराठी शाळेतच झालेलं आहे आणि मराठी शाळेमध्ये संस्कार खूप चांगले मिळतात. त्याच्याचबरोबर आम्ही जिथून घडलेलो आहे मला सुद्धा वाटतं की मुलांना इथेच टाकावं. आणि दुसरी गोष्ट आहे की पिंपळगावच्या शाळेचं नाव खूप मोठं आहे या तालुक्यामध्ये आणि मला वाटतं आपल्या मुलाला सुद्धा इथेच टाकायचं आहे. डेफिनेटली त्याचा विकास इथून खूप चांगला होणार आहे. आणि जेवढे पालक आहेत की तुम्ही डिसिजन घेतला पहिल्या वर्गामध्ये त्यांना टाकण्याचा खूप छान डिसिजन आहे. एकदा आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी जोरदार क्लॅपिंग करा कारण हा आपल्या आयुष्यातला खूप सुवर्ण डिसिजन आहे. खूप चांगला डिसिजन तुम्ही घेतलात की त्यांना मराठी शाळेत टाकताय. आणि या शाळेचं नाव खूप ऑलरेडी मोठं आहे. महाराष्ट्रात नंबर 1ला शाळा आहे. शाळा जर नंबर 1ला असेल तर डेफिनेटली आपले मुलं सुद्धा नंबर 1ला जाणार आहेत. आणि हा निर्णय योग्य आहे. तुम्ही छान डिसिजन घेतला तर सर्वांचं अभिनंदन. आणि सर्व गुरुवर्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की या ठिकाणी खूप मेहनत आहे त्यांची हे विद्यार्थी घडवण्यामध्ये. कारण लहान मुलांपासून ओके पहिलीपासून त्यांना नेक्स्ट पहिल्या वर्गामध्ये जे त्यांना डेव्हलपमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा तिसरा वर्गात पुढे नंतर मुलं मॅच्युअर होतात पण पहिलीपासून त्यांना जी डेव्हलपमेंट आहे आणि ती जी शिकवण आहे जी मराठी शाळेमध्ये मिळते ते कुठेच मिळत नाही. जे संस्कार इथे मिळतात बाकी इंग्लिश मीडियममध्ये नाही आहेत. त्यासाठी आम्ही योग्य डिसिजन घेतला आहे की माझ्या मुलाला मराठी शाळेमध्ये टाकण्याचा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. धन्यवाद बालेराव सर. यानंतर अतिशय हुशार आणि अभ्यासात सुद्धा तेवढी हुशार असणारी आमची विद्यार्थिनी सृष्टी मनोज कुमार सरदार. नमस्ते, माझे नाव सृष्टी मनोज कुमार सरदार. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय बाल मित्र मैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज पहिलीच्या चिमुकल्या बांधवांचा प्रवेशोत्सव आणि आमचा सत्कार आहे. असं दुग्ध शर्करा योग आचरून आलेला आहे आणि म्हणूनच मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते आपण शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. माझ्या शाळेची थोरवी शब्दात सांगणं खूप कठीण आहे कारण माझ्या शाळेने मला संस्काराची शिदोरी दिली आहे, ज्ञान दिले आहे, आत्मविश्वास दिलेला आहे आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की शाळा मराठी माझी शाळा मराठी व जशी करा माय धरती या पोटी व जशी करा माय धरती या पोटी व तुझी आधी माझे गुरु आणि आई व तशी ज्योतिबा संग सावित्री माई व शाळा मराठी माझी शाळा मराठी व अशा माझ्या मराठी शाळेचा मला खूप खूप अभिमान वाटतो. आणि मी आवर्जून सांगायचे वाटते की आपल्या या पिंपळगावच्या शाळेत स्पर्धा परीक्षांची तयारी खूप चांगल्या प्रकारे घेतली जाते. म्हणून मी इयत्ता 5वीला या शाळेत प्रवेश घेतला होता आणि खरोखरच आमचे वर्ग शिक्षक श्री वाघ सर यांनी आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप कष्ट घेतले, मेहनत घेतली. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी नवोदय स्कॉलरशिप तसेच अभिरूप अशा परीक्षांमध्ये यश मिळवू शकले आहे. माझा नवोदय परीक्षेत नंबर लागला या सर्व यशाचे श्रेय मी माझे वर्ग शिक्षक, गुरुजन वर्ग, माझे पालक आणि सर्व अधिकाऱ्यांना देते कारण त्यांच्यामुळेच मी यश त्यांच्यामुळेच मला यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली. मित्रांनो, मी एक महत्त्वाचं सांगते. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले अशा थोर पुरुषांमुळे आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी अशा वंदनीय सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याईमुळे आज आम्हा मुलींना चांगलं शिक्षण मिळतंय.
कष्ट करेल, अभ्यास करेल, माझ्या आईवडिलांची इच्छा आणि माझं कलेक्टर बनण्याचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेन. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन की परिसराचा स्पर्श होतात लोखंडाचे होते सोने, परिसराचा स्पर्श होतात लोखंडाचे होते सोने. माझ्या इशारा शोभा आली आज आपल्या सत्काराने, आज आपल्या सत्काराने. आपण जो माझा सत्कार केला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चांगली पण हुशार आहे आणि हुशार